कडक उन्हात चिमुकल्या पायांना लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगावचा आधार। नगरपालिका शाळा क्रमांक 5, बेट, कोपरगाव येथे इयत्ता 1ली ते 7वी मधील एकूण 76 विद्यार्थ्यांना चप्पल वाटप करण्यात आल्या। सध्या ऊन खूप असल्यामुळे आणि शाळेला भेट दिल्यानंतर असे लक्षात आले की अनेक मुलांकडे पायात घालण्यासाठी चप्पल नाहीत। त्यामुळे या क्लबतर्फे ही छोटीशी पण मनापासूनची मदत विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली। तसेच डॉक्टर शीतल लोनारी यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून दातांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन केले। यावेळी क्लबतर्फे सर्व विद्यार्थ्यांना टूथपेस्ट व ब्रश वाटण्यात आले। या सामाजिक उपक्रमासाठी सर्व लायन्स, लिनेस व लिओ सदस्य उपस्थित होते। याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री अक्षय गिनमे, अध्यक्ष लायन्स क्लब कोपरगाव यांनी भूषविले। संदीप राशीनकर, सेक्रेटरी लायन्स, अक्षय बोरा, ट्रेझरर, पंकज ठोळे, प्रोजेक्ट चेअरमन, विक्रांत सोमासे, लिओ, इंद्रनी लाढाव, लिओ, सर्वेश मंडलिक, धीरज कराचीवाला, लिओ प्रेसिडेंट, विक्रांत सोमासे, लिओ क्लब उपस्थित होते। तसेच मारुती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री विनोदभाऊ नाईकवाडे व सदस्य विलास गोंदकर, लायन्स क्लबचे सौरभ डाके, डॉक्टर गलांडे, राजेश जाधव, लिनेस क्लबचे सोनाली गिरमे, लिनेस क्लब अध्यक्ष सोनाली जाधव, सेक्रेटरी लिनेस, गायत्री कुलकर्णी, शीला राशीनकर, ट्रेझरर, धीरज कराचीवाला, लिओ क्लब अध्यक्ष मानस नागरे, सेक्रेटरी, कोषाध्यक्ष सम्यक फुलफगर हजर होते। शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ पूनम गगे, अंगणवाडी सेविका श्रीमती रजनी काळे, सौ सुनीता शिंदे उपस्थित होत्या। यावेळी सर्व अध्यक्ष व सदस्य यांनी शाळेच्या संगणक कक्षाची पाहणी करून समाधान व्यक्त केले व शाळेस विद्यार्थ्यास सर्वतोपरी मदत करण्याची हमी दिली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री सुनील रहाणे यांनी केले व विलास माळी यांनी आभार मानले। तर शाळेतील सौ नसरीन पठाण मॅडम, श्री अमोल कडू यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोप। वया पुस्तके नसतात, तुम्हाला जायला अडचणी असतात, पायात चप्पल नसतात, शाळेचे ड्रेस नसतात, तर ही गरज ओळखून आज लायन्स क्लबने, लायन्स, लिओ आणि लिनेस यांनी आपल्यासाठी हा जो मदतीचा हात पुढे केलेला आहे। असाच इतरही काही आपल्या अडचणी असतील तर आमच्या सदस्यांची, पदाधिकाऱ्यांची आपण आपल्या शिक्षकांमार्फत संवाद साधावा। आम्ही आमच्या पद्धतीने जे काही गरज आपली पूर्ण करता येईल ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि जशी आपल्याला ही मदत झाली आहे तशीच आपणही भविष्यात इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करावा ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द। चपला नसल्यामुळं पायाला चटके बसणं, रस्त्याने चालताना दगड टोचणं, काटे टोचणं, या गोष्टी ज्या होतात, तर एक छोटासा मदतीचा हात म्हणून लायन्स, लिनेस व लिओ क्लबने आपल्याला ह्या चपला वाटप आम्ही या ठिकाणी करत आहोत। तर ॲक्च्युली हा कार्यक्रम जो आहे आम्हाला 26 जानेवारीच्या दिवशी घ्यायचा होता। लायन पंकज ठोळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि हा उपक्रम आज आपण थोडा लेट झाला आहे पण आज आपण करत आहोत। त्याचबरोबर आपल्या शाळेत इतकी सुंदर मुलं आहेत, ते एकदम शिस्तीत व्यवस्थित सगळे बसलेले आहेत, सगळ्यांकडे आय कार्ड आहे, पण काहींकडे चप्पल नाही। ही म्हणजे मनाला कुठेतरी एक अशी जाणीव होती की या मुलांना सगळ्या गोष्टी असताना की ही गोष्ट नाहीये, तर ही चप्पल नाहीये, तर ती आपण आज देत आहोत। त्याचबरोबर अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आपल्या शाळेमध्ये आम्ही डेंटल चेकअपचा कॅम्पही लवकर घेणार आहोत। त्याचबरोबर लायन्स डेंटल क्लिनिक आहे ते लायन्स पार्क, आचार्य हॉस्पिटल या ठिकाणी आहे, एजी विद्यालयाच्या शेजारी। तर आपल्यातील कोणी मुलं असतील, मुलांच्या घरचे असतील, तर त्यांनाही तिथं उपचार घ्यायचा असेल तर एकदम अल्प दरामध्ये आपण आपल्या डेंटल चेकअप क्लिनिकमध्ये हा उपचार करतो आणि फक्त आपल्या जे शाळेतले जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जो कॅम्प राहणार आहे तो फ्री राहणार आहे। पण त्यांच्या घरचे जर गेले, त्यांना काही दाताचा आजार असेल, काही समस्या असतील, तर तिथं आपण त्या अल्प दरामध्ये, म्हणजे बाहेर जर तुम्हाला 10 रुपये लागत असतील तर आमच्याकडे तुम्हाला 5 रुपये लागतील। तर एवढ्या कमी किमतीमध्ये आपण तुम्हाला डेंटलचाही चेकअप आणि कॅम्प आणि त्याच्यावरचे उपचार त्या ठिकाणी केले जातील। त्याचबरोबर ॲक्च्युली आज तुम्ही सर्वांचा आमचा लायन्स, लिओ आणि लिनेसचा जो सत्कार सन्मान केला त्याबद्दल मी आमच्या तिन्ही क्लबच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि सांगतो धन्यवाद।